पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शरद पवार यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। बघा, शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये उत्तम सुधारणा आहे। खोकल्याचा त्रास झाल्यामुळे शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। सध्या त्यांची स्थिती उत्तम असल्याची माहिती समोर येते। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अक्षयकडे आपण थेट अपडेट जाणून घेऊयात। अक्षय, उद्या शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, सध्या त्यांची स्थिती कशी आहे? निश्चित एक आनंदाची वार्ता आपल्याला म्हणावी लागेल, कारण 5 दिवसांपूर्वी शरद पवारांना काहीसा खोकल्याचा त्रास होता, त्यामुळे त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं। 5 दिवसांच्या अँटीबायोटिकच्या ट्रीटमेंट त्यांच्यावर सध्या सुरू होत्या। मात्र त्यानंतर आता शरद पवारांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे आणि प्रकृतीत उत्तम सुधारणा होत असल्यामुळे आता रुबी हॉल क्लिनिक प्रशासनाकडनं उद्या त्यांना डिस्चार्ज दिल्याची माहिती जी आहे ती देखील आता समोर येत आहे। त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या एकंदरीतच सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये एक आनंदाचा उत्साह असेल, कारण त्यांचे नेते शरद पवार जे आहेत ते आता रुग्णालयातनं उद्या सकाळी डिस्चार्ज होऊन पुढील त्यांच्या दौऱ्यासाठी प्रस्थान ठेवणार आहेत। नक्कीच, धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। एकंदरीत शरद पवारांच्या प्रकृतीत आता उत्तम सुधारणा होते, त्यामुळे उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल।